पुसद नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील ओला व सुका कचरा इंदिरानगर तालुका पुसद ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या डम्पिंग यार्डमध्ये खुलेआम टाकून जाळला जात असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे। या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर परिषद पुसदच्या नगराध्यक्षांना लेखी तक्रार देण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक बुद्धरत्न भालेराव, तालुका अध्यक्ष संदीप आढाव आणि तालुका महासचिव जयानंद उबाळे यांनी प्रत्यक्ष डम्पिंग यार्डची पाहणी केली असता तेथे कोणतीही वैज्ञानिक प्रक्रिया न करता कचरा जाळला जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले। डम्पिंग यार्ड हे वस्तीला लागून असल्याने निर्माण होणारा दाट धूर थेट रस्त्यावर व नागरिकांच्या घरांमध्ये जात असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पाहणी दरम्यान ओला व सुका कचरा वेगळा न करता टाकलेला आढळून आला। तसेच कचरा प्रक्रिया करणारी यंत्रणा बंद असून डम्पिंग यार्डवर वजन काटा, इन्चार्ज अधिकारी व चौकीदार नसल्याचेही निदर्शनास आले। विशेष म्हणजे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृत प्राणी आढळून आल्याने त्यांना कचऱ्यासोबत जाळले जाण्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे। या गंभीर प्रकाराबाबत नगराध्यक्षांनी तात्काळ लक्ष घालून कचरा जाळणे बंद करावे, कचरा व्यवस्थापनासाठी वैज्ञानिक पद्धती लागू कराव्यात व संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। तसेच या संपूर्ण प्रकरणातील पुढील सर्व निर्णय व कार्यवाही करताना वंचित बहुजन आघाडीला विश्वासात घेऊनच कारवाई करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे। समता न्यूज मराठीसाठी ग्रामीण नागरी समस्या वार्ता पुसद। आपल्या शहरातला कचरा या पद्धतीने असा उघड्यावर आणून टाकला जातो, असा तो जाळला जातो। ही पद्धत अतिशय चुकीची आहे। बाजूलाच लोकवस्ती आहे, त्या लोकांच्या आरोग्याशी नगरपालिका आणि इथलचे ठेकेदार आणि शासनकर्ते लोक बिनधास्तपणे खेळत आहेत। आपल्या पैशाशी खेळत आहेत, बघा ना, आरोग्याशी खेळत आहेत। तर अशा पद्धतीने हे जाळणं अत्यंत चुकीचं आहे। लोकांचं आरोग्य धोक्यात आहे। इथं जनावरं टाकलेले आहेत, हे जनावरं उद्या जाळणार, या जनावरांचा पूर्ण स्मेल या इथलच्या राहणाऱ्या वस्तीमध्ये जाणार आणि हे सगळं वर्षानुवर्षापासून चालू आहे। कोण करते हेही सामान्य लोकांना माहिती आहे, पण तरी सुद्धा आपण त्याच लोकांना वारंवार निवडून आणून नगरपालिकेमध्ये बसवतो, सत्ता त्यांच्या हाती देतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही आमच्या आरोग्याशी खेळा। आता जनतेने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की या सगळ्या गोष्टी घडण्यापाठीमागे शासन करते लोक जबाबदार आहे की आपण स्वतः जबाबदार आहोत, याचा थोडासा प्रामाणिकपणे विचार करा। बाजूलाच लोकवस्ती आहे, त्या लोकांच्या आरोग्याशी नगरपालिका आणि इथलचे ठेकेदार आणि शासनकर्ते लोक बिनधास्तपणे खेळत आहेत। आपल्या पैशाशी खेळत आहेत, बघा ना, आरोग्याशी खेळत आहेत। तर अशा पद्धतीने हे जाळणं अत्यंत चुकीचं आहे। लोकांचं आरोग्य धोक्यात आहे। इथं जनावरं टाकलेले आहेत, हे जनावरं उद्या जाळणार, या जनावरांचा पूर्ण स्मेल या इथलच्या राहणाऱ्या वस्तीमध्ये जाणार आणि हे सगळं वर्षानुवर्षापासून चालू आहे। कोण करते हेही सामान्य लोकांना माहिती आहे, पण तरी सुद्धा आपण त्याच लोकांना वारंवार निवडून आणून नगरपालिकेमध्ये बसवतो, सत्ता त्यांच्या हाती देतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही आमच्या आरोग्याशी खेळा। आता जनतेने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की या सगळ्या गोष्टी घडण्यापाठीमागे शासन करते लोक जबाबदार आहे की आपण स्वतः जबाबदार आहोत, याचा थोडासा प्रामाणिकपणे विचार करा। हे बघा एवढा ढिगा पेटल्यानंतर काय दुःख राहणार।